तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी आपल्याच मुख्यमंत्र्यांवर शेलकी टीका सुरू केली आहे। लातूर जिल्ह्यात शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फिक्सिंग असून छुपी युती असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमधील प्रचार सभेत केला होता। त्यावर परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली। त्यांनी मुख्यमंत्र्यांना चक्क झडप घालणाऱ्या कावळ्याची उपमा दिली आहे। तर गोपीनाथ मुंडे यांना आदर्श मानणारे नेते भाजपमध्येच नाही, त्यामुळे गोपीनाथ मुंडे आमचेही आदर्श नाहीत, म्हणूनच आमची जिल्ह्यात कुठेच छुपी युती नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिलाय। मित्रपक्षाला काय झालं हेच कळत नाही। एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची लढता आमची हयात गेली आणि अलीकडच्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये आमच्या मित्रपक्षाला शिवसेनेनं काही ठिकाणी राष्ट्रवादीची फिक्सिंग केलाय, काही ठिकाणी काँग्रेसची फिक्सिंग केलाय। आता औसा तालुक्याचा आपण बघा, औसा तालुक्यामध्ये जिथे राष्ट्रवादीची सीट आहे तिथे शिवसेनेची सीट नाही आहे, जिथे शिवसेनेची सीट आहे तिथे राष्ट्रवादीची सीट नाही आहे। ही जनता काय खुली आहे त्यांना समजत नाही। ये पब्लिक है, ये सब जानती है, क्या पब्लिकला माहिती आहे पुढे काँग्रेसची फिक्सिंग पुढे राष्ट्रवादीची फिक्सिंग, या फिक्सिंगला जनता भुलणार नाही। मुख्यमंत्र्यांचं काय झालेलं आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असं एक रान उठलेलं आहे की सगळे नको असलेले आमच्याकडे असं त्यांनी एक धोरण आवडलं। तुम्ही टाकलेत की आम्ही पुकटतो असं ते धोरण आवडलं। घरामध्ये उंदीर मरतो कधी, रस्त्यावर टाकतो कधी, टपलेला कावळा जिंकतो कधी, नाक शिंकरतो कधी, शेंबूड पडतो कधी आणि उडलेला कावळा पटकन झेप मारतो कधी। अशी प्रवृत्ती ज्याची झालेली आहे त्यांना सगळं तेच दिसतं की आता ह्याला पकडू का त्याला पकडू, त्याला पकडू त्याला पकडू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।